नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे अंड्याचे कुरकुरीत भजे बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 4 अंडे उकळून त्याची साली काढून घेतलेले आहे आणि एक कच्चा अंडा घेतलेला आहे। 1 कप बेसन घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या बारीक असे कट करून घेतले, चवीनुसार मीठ घेतलेला आहे, 1 छोटा चमचा धनेपूड, 1 छोटा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हल्दी पावडर घेतलेली आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर सुरुवातीला आपण 1 कच्ची अंडी फोडून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला उकळून घेतलेले अंड्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला आपल्याला अंडा कट करून घ्यायचा आहे आणि यातला पिवळा भाग काढून घ्यायचा आहे। तर इथे मी 4ही अंडे कट करून त्यातला पिवळा भाग एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे। तर आता याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। अंडे कट करून घेतल्यानंतर हे आता आपल्याला एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायची आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेली, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा छोटा चमचा हल्दी पावडर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता यामध्ये 1 कप बेसन टाकायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि बाजूला काढलेला अंड्याचा पिवळा भाग हाताने या पद्धतीने बारीक करून यात टाकायचा आहे। पिवळा भाग बारीक करून घेतल्यानंतर आता हे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये फोडून घेतलेली अंडी टाकून परत हे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचं मध्यमसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर यामध्ये पाणी टाकताना एकदाच न टाकता थोडंसं पाणी टाकून याचं मध्यमसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडं पाणी टाकून याचं मध्यमसर असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। तर आता आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी बाजूला मी तेल गरम करायला ठेवलंय। तेल गरम झालं की यात भजे सोडून तळून घ्यायचे आहेत। तर यामध्ये बसेल तेवढे भजे सोडून तळून घ्यायचे आहेत। तर हे भजे तेलामध्ये सोडताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे बनवून घेऊ शकता। भजे सोडून झाल्यानंतर गॅस मीडियम हीट वर ठेवून आता हे गोल्डन ब्राउन रंगाचे तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता भजे छान असे तळले गेलेले आहे। तर आता हे आपल्याला झाऱ्याने थोडेसे हलवून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता हे भजे छान असे तळले गेलेले आहे। तर आता हे आपण काढून घेणार आहोत। आता यातलं तेल नितळून एका डिश मध्ये काढून घेऊ। तर भजे तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे। तर राहिलेले भजे याच पद्धतीने तळून घेणार आहे। तर इथे मी सगळे भजे तळून घेतलंय, खूप छान असे कुरकुरीत झालेले आहे। तर हे भजे तुम्ही झटपट नाश्त्याला बनवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।